okay, in which you can get 4 out of 4. Interview is comparatively very easy. ओके. का माहिती का? तर ह्याच्यात तुम्हाला परत इथे ईमेल रायटिंगमध्ये तुम्हाला एक पान जवळपास लिहावं लागतं. Okay. पाऊण पान, एक पान. ओके. किंवा रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला अर्ध्या पेजच्या वरती लिहावं लागतं. सेंटेन्सेस फॉर्म करावे लागतात. बेस्ट मोमेंट त्याच्या आयुष्यातली कुठली असेल, या सगळ्यावरती तुम्हाला एक 8-9 रफ या मुद्द्यांवरती क्वेश्चन्स तुम्हाला 8 to 10 questions are expected. ओके. 8 to 10. And the most important thing is that they should be WH type questions, and secondly they should be grammatically correct. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. इंग्लिश की पढ़ाई करनी है ना. तो मैं और अजिंक्य सर लगे हुए हैं आपके साथ कि कैसे आप अच्छा स्कोर कर सकते हो इंग्लिश में. आपने पॉडकास्ट भी देखा सर का. आपको पता है कि सर के 17 साल का एक्सपीरियंस है ना. 23 टाइम्स सर ने पेपर को एग्जामिन किया है. 4 टर्न्स ऑफ मॉडरेशन हो गए हैं. सर खुद PhD है. तो यार ऐसे टीचर जो बहुत रेप्यूटेड कॉलेज जो पुणे में है, आबा साहेब गरवारे, वहाँ एज ए इंग्लिश टीचर पढ़ाते भी है. एंड सारी बातें जो स्कोर करने के लिए लगेगी वो सब हमें गाइड कर रहे हैं. और सबसे बढ़िया बात क्या है कि यार सेक्शन बाय सेक्शन, उसमें भी क्वेश्चन बाय क्वेश्चन कि कैसे हम इंप्रूव कर सकते हैं. तो बहुत ज़्यादा एफर्ट दे रहे हैं हम यहाँ पे. ठीक है, तो वी वांट यू टू स्कोर इन दिस. सो थैंक यू सर वंस अगेन. थैंक यू. एंड आज क्या है सर नया? आज अभी हमने पिछले टाइम 4th A हमने पढ़ा था. करेक्ट. आपने अच्छे से वो सॉल्व किया था. करेक्ट. And I gave you 3.5 marks also for लेट्स सी that. आज कितने मिलते हैं. Let's see, yeah. 4th B अभी हम सॉल्व करेंगे. इज इट डिफिकल्ट देन 4A? Not difficult, I won't say difficult. Okay. Comparatively सेम ही है. थोड़ा सा लेंथी आहे, थोडासा. ओके. It will take some 2 to 3 more minutes. खूप साधारण जे मुलं असतात ज्यांना इंग्लिश खूपच कमी येते किंवा एक सोसो येते, मी पण त्याच्यातलाच आहे. Okay. तर आम्हाला किती मार्क मिळू शकतात आउट ऑफ 4 इन याच्यामध्ये ना, it is the only question, okay, in which you can get 4 out of 4. ओके. लेट्स सी. In writing skill section. मी जितकं स्कोर करणार आहे ते तुमचं पण स्कोर तितकंच असणार आहे. ठीक आहे, अगदी आरामात होऊ शकतो. बिकॉज वी आर एट द सेम लेवल ना. मलाही काही येत नाही इंग्लिशमध्ये. सो सेक्शन 3 रायटिंग स्किल्स वी आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन. फोकस करतो. जसं आपल्याला माहिती आहे, तुम्ही सांगितलं होतं की ABCD राईट, each for 4 marks and they have 3 options. राईट. तर आपल्याला अगोदर तर ते कन्फ्युजन कमी करायचं आहे. ठीक आहे, 3 ऑप्शन मधलं कोणतं सिलेक्ट करायचं ते. तर बी मध्ये आपण कोणतं सिलेक्ट करायचं ते सांगणार आहे सर. येस. ना, म्हणजे एक्झाम मध्ये जाताना आपल्याला काहीच कन्फ्युजन नको की क्वेश्चन 4 मध्ये हे करू की ते करू की ते करू. नो, डायरेक्टली स्विच टू द सेक्शन दॅट वी आर गोइंग टू टेल. अगदी. ओके सर, ओव्हर टू यू. So in question number 4th B, okay, we will have these 3 options: email writing, report writing, writing and interview. Okay, interview questions basically you have to draft. Okay, so email writing many students know. Okay, ते बऱ्याच वेळा लिहित असतात, त्यांनी केलेले असतील, त्यामुळे ते माहिती आहे. रिपोर्ट रायटिंग बऱ्याच जणांना माहिती नसतं, पण ते पण तसं सोपं आहे. ओके, ईमेल रायटिंग पण सोपं आहे. देर इज अ टिपिकल फॉर्मॅट. हां, स्ट्रक्चर जे असतं तुम्हाला सेंट, फॉरवर्ड, CC, टू, BCC, इकडं डाव्या हाताला सेंट मेल्स, ड्राफ्ट, कंपोज. ओके, ते एक फॉर्मॅट काढून आपण करू शकतो. रिपोर्ट रायटिंगला सुद्धा खूप सोपा फॉर्मॅट असतो. पण रायटिंग इंटरव्ह्यू इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी इझी. ओके. का माहिती का? तर ह्याच्यात तुम्हाला परत इथे ईमेल रायटिंगमध्ये तुम्हाला एक पान जवळपास लिहावं लागतं. पाऊण पान, एक पान. ओके. किंवा रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला अर्ध्या पेजच्या वरती लिहावं लागतं. सेंटेन्सेस फॉर्म करावे लागतात. कन्स्ट्रक्शन करावं लागतं सेंटेन्सेसचं. ओके. आणि दरवेळेस तुम्हाला
काय म्हणता येईल लिहिता येईल असा टॉपिक येईलच असं नाही. ओके, जसं रिपोर्ट ऑन फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंज असं काही नाही. रिपोर्ट ऑन इमॅजिन दॅट अ स्पोर्ट्स वीक had been celebrated in your college. Okay. Write a report of that in your college magazine. Okay, got किंवा it. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट केला आहे, ब्लड डोनेशन तुम्ही सेलिब्रेट केलंय, त्याचा रिपोर्ट तुम्ही लिहा. Okay. Which is difficult, है ना? हा, इट माइट बी डिफिकल्ट फॉर सर्टन स्टुडंट्स. Okay. So out of 3 you are suggesting की आम्ही काय केलं पाहिजे इंटरव्ह्यू. हा, कारण का सांगतो ह्याच्यात ना तुम्हाला हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, हे झालं हे झालं. ओके, दिस इज नॉट डिस्क्रिप्टिव्ह, इट हॅज सर्टन फॉर्मॅट. one line questions. हा, क्वेश्चन्स. Okay. ओके, दॅट्स वाय वी विल गो फॉर दिस. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्ही इथे मार्क्स कट इथं जास्त कट होऊ शकतो, पण इथे तुम्ही देणार आम्हाला. इथं आम्ही 4 out of 4 सुद्धा देऊ शकतो. मी सांगितल्याप्रमाणे दिस इज द ओनली क्वेश्चन इन रायटिंग स्किल्स वेअर स्टुडंट्स कॅन गेट 4 marks out of 4. पर तो आप मुझे बताओ 4B में आप क्या सिलेक्ट करने वाले हो आखिर में बताना, लेकिन सर ने क्या कहा मैं तो वही करने वाला हूँ. सो आई विल बी गोइंग विथ इंटरव्यू क्वेश्चंस. ओके, ठीक है, लेट्स सी कैसा होता है ये. So scheme of marking, appropriate framing of questions, style, language and grammar 1 mark. This is for 2 mark. Overall impression of the answer, that is for 1 mark. Okay, so this is 4 marks. Right. ठीक है. So how to write this particular answer? Okay, these are some guidelines. Okay, begin with a cordial welcome. You should not start asking questions blatantly, right? You need to welcome him. 1 line. हाँ, एक 1-2 लाइन्स में आप उसको ये कर सकते हैं, वेलकम कर सकते हैं, थोड़े से कॉर्डियल ग्रीटिंग दे सकते हैं. अवॉइड अननेसेसरी क्वेश्चंस. Okay. बच्चे क्या पूछते हैं मालूम है आपको? What is your name? Now you are taking an interview of a very renowned person, and at that time you are asking his name. Okay, so ऐसा अगर आप क्वेश्चन लिखते हैं तो वहाँ पे हम समझ जाते हैं कि भाई कुछ तो गड़बड़ है. ओके, सो उसका इम्पैक्ट रिमेनिंग आंसर पे हो जाता है. सो डोंट आस्क सच क्वेश्चंस. व्हाट इज योर नेम? आर यू मैरिड? हाउ मेनी मेंबर्स आर देयर इन योर फैमिली? डू यू हैव चिल्ड्रन? नो. ओके, सो अवॉइड दैट स्ट्रिक्टली. Okay. Yes. All questions should be open-ended. Right. Use WH questions only. Do not use Open-ended means yes/no type questions you should not ask. Okay. All the questions should be WH questions. Okay. What is your view on this topic? हाँ, exactly. You should not ask कि how do you or yes/no type question. Do you like this or not? हाँ. ऐसा नहीं. Yes. What is your opinion about it? It's okay. Okay, it is open-ended. But yes/no type questions you should not ask. Okay. Do you like? Okay. If I do like cricket or not, for example. हाँ. Or what do you think? Even that is not acceptable. Okay. Yes. Question should be in proper sequence and relevant to the situation. Right. End with a note of thanks. Thank you, sir, for we are truly grateful. वगैरह example. Right. If a template is given, frame questions accordingly. Do not add your own questions. Now okay? I'll tell you this. Okay. Certain times what happens, they give you a template. Okay. They give you a proper format on which particular points you need to ask. Okay. Questions. अभी वो देतात. आधी कधी ते द्यायचे, कधी नाही द्यायचे. चान्सेस आहेत यावेळेस सुद्धा ते देतील. ओके, पण जर नाही दिले तर पॉइंट्स तुम्ही समजून घ्यायचे की बेसिक पॉईंट तुमचा स्ट्रगल असेल, कारण रिनाऊंड व्यक्ती आहे, त्याचा स्ट्रगल असणार आहे, त्याला मिळालेला सपोर्ट असणार आहे, त्याचे काहीतरी ॲम्बिशन्स असतील, इन्स्पिरेशन त्याला मिळालेलं असेल, या सगळ्या किंवा तो काहीतरी मेसेज देऊ शकेल, काही हॉबी असेल, बेस्ट मोमेंट त्याच्या आयुष्यातली कुठली असेल, या सगळ्यावरती तुम्हाला एक रफ या मुद्द्यांवरती क्वेश्चन्स तुम्हाला 8 to 10 क्वेश्चन्स आर एक्सपेक्टेड. ओके, 8 to 10. And the most important thing is that they should be WH type questions, and secondly they should be grammatically correct. Okay, nice. Grammatically correct is the most challenging. Right. ते आमच्याकडे आम्हाला चॅलेंजिंग आहे. Let's see an example. I think ते आपल्याला जास्त कळेल. बट PYQs ही एक्झाम्पल ले रहे हैं आणि सरांना वाटतंय की हे जास्त म्हणजे रिलेटिव्ह आहे की रिलेटेबल आहे या वर्षासाठी. राईट, ठीक आहे, तो लेट अस सी. ओके, हां. सो व्हॉट इज गिवन ओव्हर हियर? One of the ex-student of your college has recently been selected for prestigious NDA. Right. He has been specially invited to motivate the aspiring students of your junior college. Okay.
ओके तुम्हाला कळतंय ना, आणि एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की एकदा वाचताना तुम्हाला कळत नाही, 2-3दा वाचा Right. कि क्या हो रहा है यहाँ पे. इमेजिन yourself as an interviewer and prepare a set of 8 questions that will encourage your guest to share his experiences and views. You may take help of the following points. म्हणजे तुम्ही हे खालचे पॉइंट्स वर विचारा इन अ प्रॉपर सिक्वेन्स. राईट. ओके ठीक आहे. म्हणजे मला हे कळालं की माझं सिनियर आहे जो NDA ला पास झालाय आणि आय हॅव टू क्वेश्चन हिम. आय एम इंटरव्ह्युअर की व्हॉट मोटिवेटेड हिम अँड सो दॅट his journey can inspire others. Others can get inspiration from him. Okay. Right. And guidelines is already given. Right. Name of the interviewee, मतलब कौन है वो, area of success or reputation, date, venue, time, duration of the interview. Okay. Everything can be written in a line. In a line, in a point here, because points are given here. Okay. Reason behind his decision, idols or inspiration, support system. Okay. यहाँ से क्वेश्चन स्टार्ट हो रहे हैं. Okay. ये पहले 4 तो वही जो भी है वो फैक्ट्स है. You can write imaginary name, imaginary time, duration of interview, 1 hour, 1.5 hour, something like that. Reason behind his decision, याच्यावर एक प्रश्न आला पाहिजे. Right. What could be the question here? मतलब let us try बच्चा भी अपन ऑन द गो ट्राई करते हैं. So what motivated you to try for NDA? असं चलेगा. सोपं प्रश्न, छोटा थोडा क्वालिटी वाईज थोडा इम्प्रूव्ह करू. अजून करूया. रिझन बिहाइंड हिज डिसिजन है ना, बट हु हॅज इन्स्पायर्ड तर खाली आहे ना, म्हणजे इथं आपल्याला काहीतरी. इथं काय आहे की एक्सपिरियंट NDA ला सिलेक्ट झालाय ना. ओके. रीजन बिहाइंड हिज डिसीजन. ओके. कि उसने NDA क्यों सिलेक्ट किया, तो ऐसा पूछना है अपने को. तो व्हॉट इज युअर रिझन बिहाइंड चूजिंग NDA असं चालेल का? चलेगा. इट्स अ व्हेरी सिंपल असं हेच. और व्हाय डिड यू चोज टू जॉइन NDA? चूज. वाय डू यू चूज टू जॉइन NDA? चालेल. राईट. मला वाटतं मी म्हणजे माझी इंग्लिश इतकी मी तेच सांगतोय की मेक इट सिम्पल. ओके. तो व्हॉट इज युअर रिझन बिहाइंड युअर डिसिजन ऑफ जॉइनिंग NDA? राईट. चलेगा. चालेल. मिडल अर्धा. व्हॉट इज द रिझन बिहाइंड जॉइनिंग NDA? चलेगा. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ दिस ना. ओके ठीक आहे. नेक्स्ट, आयडल्स और इन्स्पिरेशन. सो आपण इथे म्हणू शकतो ना, हु इन्स्पायर्ड यू इन युअर यंगर डेज. हु इन्स्पायर्ड यू इन युअर यंगर डेज टू चूज दिस stream or to choose this particular field. Okay. Support system. So let's say parents के related बोल सकते हैं. Parents, friends, anybody, family. So who are your support system? असं चालेल का? Or who supported you the most when you were little dejected, little depressed? or in your preparation, something like that. Who supported you the most when you were preparing for NDA? Yes. While you were preparing for NDA. Training and preparation. How difficult? How पण चालेल? चलेगा. Okay. WH मध्ये 7W. Okay. How difficult was it to get trained for NDA? चालेल असं? चलेगा. और थोड़ा सा ये करो. What is the process of training and preparation? Training and preparation म्हणजे तो जे कसं प्रिपेअर करत होता, that is what I have to understand, right? चलेगा. चलेगा. How did you prepared and trained yourself for such a prestigious exam? Exactly. Great. Perfect. Okay. Difficulties faced. What are the difficulties that you faced and you think the juniors should know? Or you can simply make it like this. What kinds of difficulties did you face while preparing for this exam? It's very easy actually. एकदम easy आणि सोपं. See, एक क्वेश्चन तुम्ही जसा हे करताय ना, प्रत्येकाला तुम्ही अर्धा मार्क सिक्युअर करताय. ओके. सो मेक इट व्हेरी सिम्पल. Nice. Okay. Challenges, motivating experiences. So can you share 1 or 2? Can. नहीं चलना. Not at all. Okay. Challenges and so again what are? What are the challenges that you faced and what is what were the challenges you faced and what motivated you during your low times? चलेगा. Or during your bad What times? did generally when we make it in a past tense, na? Okay. So we use did instead of the past verb, past form of the verb. Okay, so what motivated Chayoji? You can use what did motivate or which things did motivate you, something like that. Okay. Asa. माझी तर खूप. It's okay. You are doing it perfectly. Nice. Goals and expectations. So what are your future goals and what do you expect from the academy that you joined? What are your goals? Goals are always future. What are your goals? What are your goals and what do you expect
to get from yes, from The training, the NDA or from the National Defense Academy. Okay. Okay, it's the because it's particular. NDA. हाँ. One, it is the only academy Correct. for the Message to students. Yeah. So what message you would convey to your juniors so that they can also prepare for the same exam? This is generally the last question which we ask. What kind of or what message would you like to share, give to the aspirants of this exam? Okay. It's like that. So whatever I have said is correct. Yeah. I'll just write the above part. Yes. अपन start कैसे करेंगे? Right? So can I say name and then I can write name? हाँ, चलेगा. Or should I write directly चलेगा. name? It's okay. Okay. So name. See, this does not matter. Okay. So if I write directly, it's okay. हाँ, लेकिन होना चाहिए. Okay. ऐसा है. So let us say NDA वगैरह बोला है तो I will start with anyone like NDA cadet ना तो cadet. Should I write cadet? चलेगा. Cadet Shri Ram Kulkarni, for example. Ram should R should be small. Shri Ram Kulkarni. K should be capital. It should be SH. Okay. But do you find mistake in names as well? Because Shri Ram can be Shri Ram. It's okay. Just because अपन यहाँ पे perfect. But yes, I'm asking, right? तो cadet Shri Ram Kulkarni, area of success, NDA selected. Cracked NDA exam, you can write like that. Cracked NDA exam. Then date, venue ना, so I can say 10th Feb. I'll write 10th Feb क्योंकि exam उस दिन है. बिल्कुल. 10th Feb. Pune. 11:30. चलेगा. Should I write comma or? It's okay. 11:30 a.m. You can simply like this. Right, because they have given. Okay. Duration of interview. So duration of interview or only duration? 1 hour or 30 minutes. Yes. Because he is a student, he can give 1 hour. Right. Okay. Yes. अगर कोई बहुत बड़ा personality तो I should write 30 minutes, 20 minutes. It's okay. And then I can start with the question. और question भी करते हो तो I can say question number 1. Yes. Question number 2. Right. जैसे हमने discuss किया question number 8. Perfect. That's it. And write all the questions, बच्चा. Right. With the question mark at the end. Exactly. That is very important. You need to put a question mark after every question. Because if you don't give a question mark, question ही नहीं हुआ ना it won't be counted as a question. Okay. So question mark is important. ओके कळालं मला हा सेक्शन चांगलं आहे ना सोपं वाटतं खूप सोपं आहे म्हणजे आणि त्यात परत काय असतं माहिती का बाळांनो की बऱ्याच वेळा काय होतं की फेमस पर्सनॅलिटी इन युअर टाउन सो इट कुड बी अ सेलिब्रिटी इट कुड बी अ स्पोर्ट्स स्टार ओके इट कुड बी social worker and almost all the famous personalities can have same problems, same questions can be asked for them. Correct. Okay, म्हणजे you can ask a question की बाबा तुम्ही का आलात, कशामुळे आलात, इन्स्पिरेशन कोण, तुम्हाला कोणी मोटिवेट केलं, what are your goals, what are your future plans, what kind of message you will give to the fellow students or younger generation of our country, something like that. क्वेश्चन भी आप सेम ही लिख सकते हाँ, तो एकदा हा फॉर्मॅट कळला ना किंवा 1 2 3 अजून तुम्ही जर प्रॅक्टिस केले तर तुम्हाला ह्याचा पूर्णपणे फॉर्मॅट कळून जाईल. और वो प्रॅक्टिस करने के लिए हम आपको 2 एग्जांपल्स और दे रहे हैं. राइट. तुम्ही हा पण ट्राय करा. राइट. आणि अजून 2 आम्ही देतो विथ सोल्युशन्स. पण सोल्युशन असं नाही की ह्यांनी जे दिले तेच तुम्हाला करायचंय. दिस इज फॉर परफेक्ट सोल्युशन बट तुम्ही छोटे छोटे प्रश्न लिहू शकता. तुम्ही ग्रामॅटिकली करेक्ट क्वेश्चन मार्क्स रिलेटेड टू दीज पॉइंट्स यू कॅन राईट. करेक्ट. व्हेरी नाईस. हे लिहायचं नाही ना की रिझन बिहाइंड दिस अँड देन क्वेश्चन असं. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वेळा असा 1 मिनिट आहे असा एक टेबलच देतात साधारणतः असा. हे पण टेबल टेबल मध्ये हे असे क्वेश्चन्स 2 कॉलम होते. मग ह्याच्या पुढे तुम्ही आता रिझन लिहिलंय ना, रिझनच्या पुढे त्याचा क्वेश्चन, आयडॉलचा पुढे ह्याचा क्वेश्चन असं लिहू शकता. ओके. पण हे नाही लिहिलं तरी चालेल ना? नाही लिहिलं तर चालेल, पण असं लिहिलं ना की तपासणाऱ्याला ते पटकन समोरच्या समोर दिसतं ना. ओके. त्यामुळे त्याचा एक तपास. बिकॉज व्हाय आय एम सेइंग की रिझन बिहाइंड हिज डिसिजन आणि मी लिहितो व्हॉट इज युअर रिझन बिहाइंड युअर डिसिजन. इट्स व्हेरी चलेगा ना. इट्स ओके अनलेस अँड अंटिल इट इज ग्रामॅटिकली करेक्ट, इट इज टू द पॉइंट. ओके. देयर इज नो प्रॉब्लेम. गॉट इट.
चला सोपं वाटतंय हे. 4 खूप सोपं आहे. अजून इथे पण मला तुम्ही 3 देऊ शकता. 3.5 I can give you definitely. ओके, सो 3.5 इथे पण आपले सिक्योर झालेत, राइट? अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. सो द क्वेश्चंस आर गिवन, यू कैन गो थ्रू द क्वेश्चंस. See, yeah. What motivated you to choose NDA over pursuing education at a local college and so on. अरे तुम्ही करू शकता आरामानं. We have already answered this. Right. नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलंय टू प्रॅक्टिस करा, कारण की सिमिलर प्रश्न येणार आहे. मोटिवेशन, इनिशियल प्रिपरेशन, सपोर्ट अँड ऑल. हे बघा, इथं आता फेमस ऍक्टर, सेलिब्रिटी, हा, यू कॅन राईट एनीबडी. यू कॅन राईट अमिताभ बच्चन, यू कॅन राईट अक्षय कुमार, एनीबडी. अक्षय खन्ना धुरंधर चालू आहे. धुरंधर चालू आहे. किंवा तो रणबीर कपूरही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. करेक्ट. ओके, अगदी लोकलही लिहू शकता, दिलीप प्रभावळकर लिहू शकता, काही प्रॉब्लेम. मुलांना माहिती असेल. हा, मग प्रश्नच नाही. दशावतार पाहिला असेल बऱ्याच जणांनी. एक्झॅक्टली, खूप मस्त आहे. त्यामुळे इथे प्रश्न लिहिले, इथे त्यांनी लिहिलंय असं. हे पण लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट प्रश्न लिहिले तरी चालेल. Yes. ठीक आहे. ओके, आणि थर्ड पण दिलंय. इथे तुम्ही काहीच दिलं नाही, म्हणजे देर इज नथिंग. हा, आता हे एक सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं मुलांनो, की बऱ्याच वेळा असे पॉइंट्स दिलेले असतात. 2 मध्ये दिले होते अगोदर. हा, पण ना बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन द पेपर सेटर बेसिकली. ओके, समटाइम्स ही गिव्स द पॉइंट्स, समटाइम्स ही डझंट गिव्ह. ओके, सो जर दिले नाहीत तर उलट जास्त चांगलं आहे. तुम्ही काही प्रश्न विचारा. काही म्हणजे असं मी सांगितल्याप्रमाणे व्हॉट इज युअर नेम अँड व्हॉट इज युअर सरनेम, तसले नाही. पण सेमच जे आपण अगोदर जे आपण आता हे केले त्या प्रकारचे तुम्ही 8 ते 10 क्वेश्चन्स परफेक्ट. पण मला असं वाटतं सर, ते टेबल दिलं चांगलं आहे, बेस्ट आहे. आम्हाला ते म्हणजे इझी जातं की काय प्रश्न बोलायचं, बऱ्यापैकी अंदाज येऊन जातो. पण मी तुम्हाला तेच सांगतोय की जर तुम्ही एक 2, 3, 4 असे फॉर्मॅट केले ना, एकदा नजरेखालून घातले, सोडवले, लिहिले, तर तो ग्रॅमॅटिकली करेक्टनेस जो असतो ना तो पण येतो. ओके, आणि तुम्हाला तो फॉर्मॅट कळतो प्रॉपर. करेक्ट. म्हणून तुम्ही अजून 4-5 एकदा क्वेश्चन सोडा, कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत ते एकदा पाहून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही उत्तरं त्याची लिहा. तुमचं या वर्षीचं बोर्डाचं काम या क्वेश्चनचं झालेलं आहे. येस, चलो ते 3 एग्जाम्पल्स करो अच्छे से अँड गेट 3.5. एक वियर्ड क्वेश्चन एकदा आला होता. ओके, त्याच्यासाठी सुद्धा प्रिपेअर करून ठेवा की ओल्ड एज होम मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्ही घेता. व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स विल यू आस्क? तो कॅन आय आस्क व्हाय युअर चिल्ड्रन हा, बिलकुल लेफ्ट हिअर. प्रॉपर पॉइंट्स जर दिले असतील तर ठीक, नाही तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून लिहावे लागतात. ओके, आता ह्याच्यातले काही क्वेश्चन्स कुड बी इमोशनली हर्टिंग ॲज वेल. आता क्वेश्चन्स थोडेसे वेगळे येणार ना इथं. आता इथं तुम्ही व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅनिंग वगैरे असं येऊ शकणार नाही, किंवा हु इन्स्पायर्ड यू असं येणारच नाही. व्हॉट इज युअर डेली रुटीन इन दिस, असं काहीतरी सोपे प्रश्न. आणि मेसेज तुम्ही येऊ शकेल. शेवटचा जो क्वेश्चन आहे, अजून एक अजून एक की महत्वाचं की असं जेव्हा तुम्ही पॉइंट्स नसतात त्यावेळेस असेंडिंग ऑर्डरनी तुम्ही क्वेश्चन्स आस्क करायचे. ओके, तुम्ही जर पहिलाच क्वेश्चन व्हॉट इज युअर मेसेज, व्हॉट इज फ्युचर गोल, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स, नाही जमणार. ओके, इट विल लुक व्हेरी बॅड. ओके, सो असेंडिंग कीप युअरसेल्फ ॲज अ इंटरव्ह्युअर. राईट. तू कसं इंटरव्ह्यू करणार आहेस कुणाचं, मराठीमध्ये विचार कर आणि इंग्लिशमध्ये थोडं लिही. राईट, दॅट्स इट. 3 मार्क मिळणारच आपल्याला. येस, मला 3 मिळाले या सेक्शन मध्ये पण. ठीक आहे, 3.5. थँक्यू. खूप जेनरस आहात तुम्ही. चलो, सो क्वेश्चन नंबर 4B भी डन एंड डन. ऐसे करते करते हम अगले सेक्शंस को भी, अगले क्वेश्चंस को भी करेंगे. आई होप यू ऑल आर एंजॉयिंग. यस. एंड जैसे सर ने कहा है 30 मिनट 40 मिनट रोज देना है हमको, कंप्लीट करना है यार. इंग्लिश में भी अच्छा लाना है ताकि 12th के परसेंटेज जो है ना हमारे, वो आराम से 80 क्रॉस हो जाए. राइट. ठीक है, चलो ऑल द बेस्ट. कमेंट जरूर करना कैसा लगा आपको.
सिग्मा आया है, तैयार हो जाओ, सपनों को सच करने का वक्त आया है। रात दिन मेहनत अब रंग लाएगी, गणित दांत के साथ जीत निश्चित है। फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर, डर नहीं सिर्फ डेडिकेशन है यहाँ। बूर्स और सीट दोनों साथ, सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी।